नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये पोलीस भरती 2024 ची जाहिरात आलेली आहे सध्याची. तर त्याच्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थिनींना हे माहीत नाहीये, की आपल्याला फिमेल रिझर्व्हेशन येस करायचं आहे की नो करायचं आहे. आणि त्यांना असं वाटतं, की जर फिमेल रिझर्व्हेशन येस केलं, तर ते ओपनमध्ये जातात. ओके, म्हणजे कॅटेगरीचे जरी असेल तरी ओपनमध्ये जातात किंवा काय त्याचं हे आहे. कशामुळे येस करायचं आणि का नो करायचं आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सांगेल तुम्हाला मी, की सगळ्यात पहिलं तर तुम्ही जर इथं अर्जदारासाठी सूचना पाहिल्या. ओके. या सूचना दाखवतो मी तुम्हाला सगळ्यात पहिले. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत दिलेल्या त्यांनी. जाहिरात इथे आहे. सगळ्या गोष्टी सांगेल मी. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे, काय म्हणत आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे ते. ओके. तर हे इन्स्ट्रक्शन आहेत. सगळ्यात पहिले जाईन मी तुम्हाला आता. जर महिला रिझर्वेशन केला तर जाहिरातीमध्ये तुम्हाला दाखवेल इथे ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये. ओके. आता एखादी कुठली तरी जाहिरात काढून दाखवतो मी. कॉन्स्टेबलसाठी घेतली जाहिरात मी. मुंबईसाठी केली. ओके. ही जाहिरात पहिली. ठीक आहे. जर तुम्ही फिमेल रिझर्वेशन येस केलं, आता बघा कॅटेगरीनुसार सांगेल. जे कुठलेही कॅटेगरीचे विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असतील, जर SC, ST, VJ, NT, NT, NTC, NTB, NTD असेल, SBC असेल, OBC असेल, SCBC असेल, EWS असेल, या सगळ्यांनी जर बघा आता ओपन सोडून ना, या सगळ्यांनी जर फिमेल रिझर्वेशन येस केलं, तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, सपोज एखादी विद्यार्थिनी SC आहे, एखादी विद्यार्थिनी ST आहे, VJ आहे, कुठली असेल, येस केलं तर त्यांनी या 100 जागांसाठी, ओके, कुठल्या या 100 जागांसाठी अधिक ओपनच्या 217 जागांसाठी फॉर्म भरलाय असं होतं. लक्षात घ्या, एखादी SC ची विद्यार्थिनी असेल तर त्यांनी 100 जागांमध्ये, ह्या फक्त इथं महिलाच राहतील, लक्षात घ्या महिलाच राहतील, तर या 100 जागांसाठी आणि ह्या 217 जागांसाठी फॉर्म भरला असं होतं. ST ची विद्यार्थिनी असेल तर या 54 जागांसाठी आणि 217 जागांसाठी फॉर्म भरला असं होतं. म्हणजे हे तुम्हाला या एवढ्या विद्यार्थिनीमधून तुम्हाला मेरिट लागणार आहे. म्हणजे टोटल 217 प्लस 100 झालं तर 317. तर 317 विद्यार्थिनीमध्ये जर तिचा नंबर असेल तर तिला काय करणार की लागणार आहे. पण या 217 मध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थिनी येतात? सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थिनी इथे फॉर्म भरू शकतात. असं नाही की फक्त ओपन म्हणजे काय, फक्त की ज्यांना कोणतं रिझर्वेशन नाही असं नाहीये. सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्मला एलिजिबल असतात. जरी त्यांनी बाकीचे रिझर्वेशन घेतलं असेल, फिमेल रिझर्वेशन घेतलं तरी त्यांना हे होईल. जर त्यांनी येस केलं तर त्यांना काय करेल की हे आणि प्लस 217 असं त्यांना टोटल जागेवरती फॉर्म भरला असं होतं यांनी. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सपोज ओपनची विद्यार्थिनी असेल एखादी, ओपन त्याच्याकडे ज्याच्याकडे की कुठली कॅटेगरी नाही, EWS नाहीये, SCBC नाही, कुठलंही आरक्षण नाही, तर त्या फक्त 217 मधून त्यांना एलिजिबल होईल. त्यांनी इथंच फॉर्म भरला असं होतं. आणि सपोज जर त्या विद्यार्थिनीने काय केला, की फिमेल रिझर्वेशन नो केलं कोणत्याही विद्यार्थ्यांनी, ओपनची असेल तर त्यांनी फॉर्म भरला 722 जागांकरता फॉर्म भरलेला आहे आणि इथं सगळे मुलं राहतील फक्त इथे. मुलं आणि जे बाकीचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सोडून सगळे राहतात ते इथे राहतात. ओके, 722 मध्ये. तर कॅटेगरीच्या एखाद्या विद्यार्थिनीने फॉर्ममध्ये जर फिमेल रिझर्वेशन नो केलं, तर त्यांना काय करता येणार आहे? आता सपोज इथं जर बघितलं SC साठी जर पाहिलं, तर सर्वसाधारणच्या 99 जागा अधिक 217 जागा यासाठी फॉर्म भरलाय असं होतंय. लक्षात घ्या. किती? हां, 217. इथं 722 हे सगळं टोटल जागांसाठी सांगितलं होतं मी याच्यामध्ये. टोटल जागा होत्या या हां, 217 जागांसाठी आणि प्लस 99 जागांसाठी फॉर्म. मगाशी 722 सांगितलं होतं, चुकलं ॲक्चुअली. ते 217 जागा होत्या. सर्वसाधारण 217 जागा होत्या. तर 217 अधिक या 99 जागांसाठी फॉर्म भरला असं होतं. त्याच्यानंतरनं जर सर्व हे केलं त्यांनी, नो केलं तर 54 जागा, STसाठी 54 जागा आणि 217 जागा. त्याच्यानंतर इथेही 23 जागा आणि 217 जागा. तर अशासाठी ह्यांनी फॉर्म भरलाय असं होतं. 722 मगाशी सांगितलं ते चुकीचं होतं जरा. मी हे ऐकून जागा बघितल्या त्याच्यामुळे असं म्हणलेलं आहे.
तर हे असं आहे हे कॅल्क्युलेशन. तर तुम्ही येस करा किंवा नो करा. येस केलं तर तुम्हाला या जागेवरती, नो केलं तर तुम्ही या जागेवरती फॉर्म भरलाय, हे असं होतं. पण इथे तुम्हाला मुलांसोबत कॉम्पिटिशन राहणार आहे सर्वसाधारणमध्ये आणि इथे फक्त तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये मुली राहणार आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला आता काय लागणार आहे? तर तुम्हाला येस केलं तर कुठलं सर्टिफिकेट नाही लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे, तर तुम्ही इलिजिबल असता. याच्यासाठी त्यांनी माहितीही दिलेली आहे. समांतर आरक्षणाच्या इथे त्यांनी ही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी गोष्ट. सगळ्या गोष्टी फक्त वाचून घ्यायला लागतात, त्यावेळेस तुम्हाला समजतं. एक मिनिट तुम्हाला दाखवतो ती गोष्ट कुठे आहे. ओके, इथं महिलांसाठी असं सांगितलेलं आहे इथे. बघा, ज्या उमेदवार समांतर आरक्षणाची इच्छुक करतो त्याचे समांतर आरक्षणाच्या दाव्यामध्ये स्पष्टपणे लिहायचं आहे त्यांनी. आणि बघा, आता महिलांसाठी जी आरक्षित पदे आहेत, तर त्यांच्यासाठी जे 30% जे आरक्षण आहे, ओके, 30% आरक्षण आहे. तर त्याच्यासाठी काय करायला की त्यांना महिलाला महाराष्ट्राचा रहिवासी आवश्यक आहे. लक्षात घ्या, जर रहिवासी असाल तर तुम्ही काय करतात की या पदांचा लाभ घेऊ शकता. ओके. आणि त्यात तुम्हाला लाभ घ्यायचा नसल्यास तुम्हाला नंतर बदल करता येणार नाही. त्यामुळे काय करायचं की व्यवस्थित करायचं आहे. तर तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट लागणार नाही, काय लागणार नाही. तुम्ही डायरेक्ट फक्त डोमिसाईल असेल तर तुम्ही काय करू शकता की या पदांवरती तुम्ही फॉर्म भरला, असं याचं मिनिंग होतं. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.